आणि सासवड पोलीस स्टेशन आणि पत्रकार संघ सासवड शहर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं विविध क्षेत्रात काही कर्तृत्व सिद्ध केलेल्या महिलांचा सन्मान या ठिकाणी आपण जनवर्षी या जागतिक दिनाच्या निमित्ताने करत असतो। या कार्यक्रमासाठी आवर्जून आजच्या प्रमुख अतिथी आपल्या पुरंदरच्या गटविकास अधिकारी माननीय प्रगती श्री माळ या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत। त्याप्रमाणे या पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय कदम साहेब, त्याप्रमाणे महिला पोलीस उपनिरीक्षक माननीय अर्चना पाटील मॅडम आणि सर्व पुरस्कारार्थी त्यांचे सर्व कुटुंबीय मित्रपरिवार आणि विविध सामाजिक संघटनेचे सर्व अधिकारी पदाधिकारी आणि सर्वांचंच मी या दोन्ही संस्थांच्या वतीनं प्रथमतः मनपूर्वक स्वागत करतो। खरं तर पोलीस स्टेशनचा काही विस्तार होत चाललेला आहे आणि समोरच्याच हे केबल झाल्यामुळे खरंच आमची बसण्याची आसन क्षमता जी आहे जरा लोकांची ती थोडीशी कमी आहे। पुढच्या वेळेस आपला थोडासा कार्यक्रमाच्या स्थळाबद्दल वेगळा विचार करावा लागेल, कारण की जागा तशी आता थोडीशी नाही म्हटलं तरी कमी पडते आणि 5 पुरस्कारार्थी आणि त्यांना सगळे प्रोत्साहन देणारे सगळे आम्ही सर्व हितचिंतक ही संख्या बऱ्यापैकी मोठी असते। त्यामुळं पुढच्या वेळेस पोलीस स्टेशननी थोडीशी जागा बदलाची नोंद आजच्याच कार्यक्रमाच्या निमित्ताने घ्यावी असं मला या ठिकाणी आवडून वाटतं। आणि सर्व पाहुण्यांचं मान्यवरांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। या ठिकाणी आमच्या विनंतीला मानून खरं तर गटविकास अधिकारी आज खरं तर पंचायत समितीची सभापतीची निवड होती, दुपारी थोडीशी गडबड होती, पण मॅडम सांगितलं की आपला कार्यक्रम संध्याकाळी आहे आणि महिलांचा सत्कार होत असेल तो एका अधिकारी महिलेच्या हस्ते व्हावा ही थोडीशी संकल्पना आहे आणि म्हणून खरं तर आम्ही मॅडमला आवडून या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलेलं आहे। त्या विनंतीला मान्य उपस्थित आहे त्यांचं मी पत्रकार संघ आणि सासवड पोलीस स्टेशनच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो। आणि आमच्या पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष जीवनगड यांना मी विनंती करतो की आपण मॅडमला शाल आणि पुष्पदूत यांचा दोन्ही संस्थांच्या वतीनं यथोचित सन्मान करावा। माननीय प्रणोती श्रीमाळ गटविकास अधिकारी पंचायत समिती पुरंदर जीवन पलीकडे जीवन पलीकडे यानंतर खरं तर पत्रकार संघाचा हा कार्यक्रम आहे आणि त्यामुळं पत्रकारांच्या वतीनं पोलीस अधिकाऱ्यांचाही सन्मान करणं आम्ही कर्तव्य समजतो। जरी कदम साहेब नाही म्हणले तरी शहर पत्रकार संघाच्या वतीनं मी बाळासाहेब कुलकर्णी यांना विनंती करतो की आपण पी.आय. कदम साहेबांचा या ठिकाणी सन्मान करावा। शाल आणि पुष्प देऊन आम्ही कदम साहेब यांचा सन्मान करत आहोत। असे ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब कुलकर्णी। या कार्यक्रमाला जे प्रमुख अतिथी अभिनेते आहेत आपले ते माननीय उपविभागीय अधिकारी माननीय राजेंद्र गौड साहेब, खरं तर पोलीस आणि त्यांची कार्यप्रणाली याबद्दल साहेब मुलांना बोलणं चांगलं, कधी काय त्यांना कुठली इमर्जन्सी लागेल सांगता येत नाही आणि म्हणून खरं ते राजगडला गेले तरी सुद्धा त्यांनी मला आता सांगितलं की आज मी निघतोय, कार्यक्रम तुम्ही सुरू करा, मी वेळेत पोहोचेल। तर राजेंद्र गौड साहेब सुद्धा या ठिकाणी काही वेळा देखील त्यांच्या सन्मान आपण आल्यानंतर करूया। यानंतर आमच्या सासवड पोलीस स्टेशनच्या महिला अधिकारी दक्ष महिला अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहतो अर्चना पाटील CS आहे, त्यांचाही सन्मान या ठिकाणी गणेश मुळी त्यांचे संघटनेचे सचिव त्यांनी मान्य अर्चना पाटील यांचा या ठिकाणी सन्मान करावा। खरं तर 8-5 काल होता आणि आपली प्रथा परंपरा पत्रकारांची बोलण्याची की त्या दिवशी कार्यक्रम आपण दरवर्षी घेतो, परंतु गेला कालचा जो दिवस होता तो एक रंगमंचमी रविवार आणि खूप काही महिलांचे कार्यक्रम होते, तर थोडासा आपण त्यात बदल करून तो कार्यक्रम आपण आपल्या ठिकाणी ठेवलेला आहे। पण आजच्या या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य की आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृती दिन, त्याप्रमाणे संत एकनाथांचाही समाधी दिवस आहे। अशा वेगवेगळ्या कारणाने खरं तर एक आजच्या दिवसात सुद्धा महत्व आहे आणि तो धाका बघून खरं तर आपला हा कार्यक्रम होतोय त्याचाही मला आणि आपल्या सर्वांना विशेष आनंद आहे। महिलांच्या बाबतीत खूप आता कालपासून आपण ऐकतो
महिला दिन, महिलांचा सन्मान, महिलांची जागरूकता, महिलांचा स्वावलंबनाचे मार्ग खूप खूप आहे. तर आम्ही दरवर्षी सांगत असतो की फक्त 8 मार्च आला की आपण महिलांचा सन्मान किंवा महिलांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करत असतो. ते कुठंतरी थोडंसं बदललं पाहिजे. अजूनही ते मला इतकं बदललेलं नाही की खरं तर अजून शोकांतिक आहे. 50% महिलांचा वाटा राजकारणात असेल किंवा सगळ्यात येत असेल तरी सुद्धा त्या लेवलपर्यंत ज्या पुरुषांच्या पुरुषप्रधान संस्कृतीच्या लेवलपर्यंत खरं तर अजून महिला अजूनही आपल्या पोहोचलेल्या नाही. त्याला अनेक कारण असू शकतात. रूढी, परंपरा, काही पूर्वीचे काही पूर्व इतिहास, या सगळ्या गोष्टी असतात. पण या सगळ्यातून सगळ्या खरं तर पुढे जाऊन आपण आता कोणीतरी पुरुषांच्या बरोबरीनं सगळ्या क्षेत्रात कार्यरत राहिलं पाहिजे अशी मनोमन भावना या ठिकाणी या निमित्ताने व्यक्त करतो. त्याप्रमाणे या कार्यक्रमासाठी आमचे ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब कुलकर्णी यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या संघाच्या वती संबंधात एक प्रास्ताविक मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. बाळासाहेब कुलकर्णी प्रास्ताविकाचे संघाचे उपक्रम आणि इतर विषयी माहिती देतात. शहर पत्रातून आधी गेली 20 वर्ष काम करतोय. आपल्या पत्रकार संघातर्फे दिवाळी पहाटा कार्यक्रम आपल्याला माहिती तो आम्ही कार्यक्रम उपक्रम सुरू केला. त्यानंतर सुरुवातीचा कार्यक्रम आम्ही करतो नंतर आपल्या इफ्तारचा कार्यक्रम आम्ही करत असतो. त्याप्रमाणे जागतिक महिला दिन हा 8 तारखेला 8 मार्चचा म्हणजे 10 वर्ष आम्ही करतोय पत्रकार संघाच्या वतीने आणि पोलीस स्टेशनच्या सहकार्याने. त्या निमित्ताने आज महिला विशेष महिलांच्या निवडून त्यांना सत्कार करायचा असतो. त्यांचं कार्य असं ते समाजावर राहण्याचं असं यांचं कार्य आहे. आणि हे निवडताना यांची निवड समिती आहे. पत्रकार आमचे साधारणतः सगळीकडे इंद्र असतात, त्यांचे वेगळे असते हे असतं. त्यामुळे ते शोधून काढतात की कोण वेगळं काम करते, कोण काय करते, कोणाला आवश्यकता आहे करायची किंवा काय करायचं. असे आमचे लोक आहेत सगळे सदस्य ते आपली जागा निवडतात आणि त्या पद्धतीने आम्ही त्यांचा सत्कार करतो आणि हा कार्यक्रम आम्ही यशस्वी करतो. आपण सर्वजण या कार्यक्रमाला सर्वांचं पुन्हा स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक करतो. धन्यवाद बाळासाहेब. खरं तर बऱ्याच वेळा स्त्रीच्या महतीविषयी सांगताना यत्र नारेषु पूज्यते तत्र ब्रह्मते देवता, म्हणजे जिथं खरं तर स्त्रीचा सन्मान होतो तिथंच खरं देवाचा आदिवास असतो किंवा तिथे देव नांदतो. तो जागा बघून खरं तर सर्व स्त्री वर्गाला आमच्या सर्व शहर पत्रकार संघाचं शाश्वत पोलिटिशन असेल त्या महिला दिनाच्या निमित्तानं अत्यंत विनम्रपूर्वक असं अभिवादन या ठिकाणी करतो. खरं तर दरवर्षी महिला दिनाची मॅडम एक थीम असते शासनाची युनोची, आणि यावर्षीची थीम आहे गिव अगेन, गिव टू अगेन, म्हणजे समान संधी, हक्क, न्याय, कृती या सगळ्या क्षेत्रात महिलांना पुरेपूर न्याय मिळाला पाहिजे अशी यावर्षीची खरं तर ती थीम आहे गिव टू अगेन म्हणून. मी सर्वांसाठी माहिती असतो. खरं तर 8 मार्च 1908 साली जागतिक महिला दिन सुरू झाला. त्याबद्दल खरं सांगायला बघू आपण खूप 2-3 दिवस आलं सगळं ऐकतो की बाहेर कुठं परदेशामध्ये महिला सगळ्या एकत्र आल्या, एका वेळेस रस्त्यावर आल्या. तो दिवस 8 मार्च होता आणि मग तो एक स्मृती म्हणून किंवा त्या ह्याच्या निमित्तानं खरं तर सर्व जगाने 8 मार्च हा महिला दिन साजरा केला. त्यानंतर जवळजवळ 43 वर्षांनी आपल्या भारतात तो सुरू झाला. हे मुद्दा तुम्हाला नमूद करावं असं वाटतं. आणि मी दरवेळेस सांगतो की ज्याला श्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला. ज्याला श्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला. ज्याला श्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला श्री मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला. आणि ज्याला श्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला. अशी खरं तर त्या स्त्रीची मती आहे आणि तोच धागा पकडून आपण कार्यक्रमाच्या पुढे जाऊ. यानंतर खरं तर फार विलंब कार्यक्रम तसा बऱ्यापैकी उशिरा सुरू झालेला आहे, तरी पण फार विलंब जाता आपण आपल्या पुढच्या कार्यक्रमाला जाऊया. तुम्ही थोडंसं सांगण्याचं असं की आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली योग्य भूमिका बजावून यशस्वीरित्या आपलं कर्तृत्व जगाला दाखवून देणाऱ्या आई असेल, बहीण, पत्नी, मुलगी किंवा मैत्री अशा नामाविध रूपात पुरुषांच्या मागे खंबीर उभ्या राहणाऱ्या समस्त स्त्री वर्गाला आमचा महिला दिनाच्या निमित्तानं मानाचा मुद्रा आपण मुख्य पुरस्कारात वाढणार आहोत. दरवर्षी सासवड पोलीस स्टेशन आणि पत्रकार संघ
जवळजवळ 10 वर्ष हा पुरस्कार आपण साहेब देतोय. 2016ला क्रांती कुमार PI होते आणि आता सुद्धा हे कुमार कदम आहे. म्हणजे क्रांती कुमारांपासून सुरू झालेला प्रवास हा कुमार कदमांच्या पर्यंत 10 वर्षात आलेला आहे. 2013 खरं पोलीस स्टेशन हा उपक्रम सातत्याने ते ठेवत आहे. म्हणून तर खरं तर पोलीस स्टेशनचे आम्ही विशेष आभार मानतो आणि आपण पुरस्काराला वळूया. संकल्पना खरं तर अशी की वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिला तुम्ही म्हणता कोण महिला आणि कसं निवडतात. बाळासाहेब कुलकर्णी त्यांच्या मनोगतात प्राथमिकता सांगितलेला आहे. आरोग्य असेल, सामाजिक काय कामं असेल. आता पोलीस स्टेशन सुद्धा दरवर्षी आपली एक महिला की खरं तर पोलिसांच्या बरोबरीने महिला देखील पोलीस ठाण्यामध्ये अत्यंत तत्परतेने कार्यरत आहेत. आणि महिला चालक सुद्धा या ठिकाणी 2 आपल्या पोलीस स्टेशनला काम करतात. त्यांचे खरं तर कौतुक करावं. सासवड पोलीस स्टेशनच्या प्रमाणेच आम्ही गेल्या वर्षी आपल्या SD स्टँडला महिला आहेत चालक, त्यांचाही आपण सत्कार केला होता. 11 मॅडम म्हणून. तर सांगायचा मुद्दा असा की सर्व क्षेत्राच्या वेगवेगळ्या कर्तृत्वाने ज्या महिला पुढे येत आहेत त्यांच्या पाठी कुठेतरी शाबासकीची थाप द्यावी म्हणून खरं तर ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि ह्या सर्व कर्तृत्ववान महिलांचा सन्मान कुठेतरी महिलांच्याच माध्यमातून व्हावा म्हणून तर खरं मॅडमला आपण बोलवले PDO मॅडम. आणि त्या पुरस्काराच्या वितरणासाठी सुद्धा मी एका महिलेला त्या ठिकाणी निमंत्रित करतो. किशोरी अतुल पवार जी खरं तर आमच्या पत्रकार संघाची एक सहकारी आहे. तिने या ठिकाणी पुढे यावं आणि आजच्या पुरस्काराची सूत्रसंचालनाची जबाबदारी तिने स्वीकारावी. सर्वांना नमस्कार. आणि आज या सर्व सन्मानार्थींचा सन्मान करण्याचा मान खरं तर म्हणजे मी फक्त वाचून दाखवणार आहे त्यांचं कर्तृत्व तुम्हाला. पण या सर्व सन्मानपत्रांची लेखन संहिता ही आपले सासवड शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री हेमंत काका टाकोले यांची आहे. आणि मी त्यांचे खरंच मनापासून आभार मानते की त्यांनी ही संधी मला आज दिली आहे. तर आपण जास्त वेळ न दवडता आता पहिल्या पुरस्काराकडे वळूया. पहिल्या आपल्या पुरस्कारार्थी आहे सौ छाया सुभाष पवार, सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. गेली 26 वर्षांहून अधिक काळ स्वच्छतेचा वसा स्वीकारत आपण एक आदर्श महिला स्वच्छता दूत म्हणून कार्यरत आहात. सुरुवातीची 7 वर्षे सासवड नगरपालिका व गेली 19 वर्षे सासवड SD स्थानकात कंत्राटी पद्धतीने सफाई कामगार म्हणून आपण सेवा करत आहात. विशेष बाब म्हणजे आपले पती सुभाष सदाशिव पवार हे देखील याच ठिकाणी स्वच्छतेचे काम करत आहेत. SD स्टँड परिसरात कायम स्वच्छता ठेवणे, परिसरातील झाडांना पाणी देणे, वाढलेली झाडे झुडपे काढणे अशा अनेक स्वरूपातील कामे आपण अत्यंत प्रामाणिकपणे करत आहात. काहीशा कडक शिस्तीच्या पवारबाई म्हणून आपली विशेष ओळख असल्याने प्रवाशांना देखील स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे, सासवडचे स्टँड हे कायम स्वच्छ राहिले पाहिजे ही तळमळ स्टँड परिसरात भुलकुस घालून शिस्त बिघडवणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना देखील प्रबोधन करण्याचे काम आपण करत एक आदर्श महिला स्वच्छता कामगार म्हणून नावलौकिकास पात्र ठरला आहात. पती पत्नी एकत्रित काम करत आपण 2 मुलांची शिक्षणे करून त्यांना आदर्शवत घडवले आहे. अगदी तुटपुंजा पगारात हिंमत करून आपण सासवड येथे जागा घेऊन स्वतःचे घर बांधून एक उत्तम कुटुंब उभे करण्यात अग्रभागी राहिला आहात. आपल्या या विशेष कार्याचा गौरव म्हणून 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सासवड पोलीस स्टेशन व पत्रकार संघ सासवड शहर आपला विशेष सन्मान करत आहे. आपल्या पुढील वाटचालीस आम्हा सर्वांच्या मनपूर्वक शुभेच्छा. मी विनंती करते की छाया सुभाष पवार यांच्या कुटुंबियांची पुरस्कार स्वीकारण्यासाठी यायचं आहे. मॅडमच्या हस्तेच आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. या बाजूला आहे सगळे. टाळ्यांना GST नाहीये. टाळ्या वाजवा जोरात. बघू इकडे समोर. थँक्यू. खूप खूप धन्यवाद. यापुढील आपला पुरस्कार आहे सौ वैशाली तानाजी हगवणे, उदाचीवाडी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.
गावाकडे जनतेने 3 एकर जमीन व त्यावर आपण दोघे पती पत्नी व एक मुलगा एक मुलगी अशा चौकोनी कुटुंबात केवळ शेतीच्या व्यवसायावर संसाराचा गाडा हाकत दोघे उभे राहून समर्थपणे आपल्या कुटुंबाची एक उत्तम शेतकरी कुटुंब म्हणून ओळख निर्माण केली आहे. आपल्याप्रमाणेच आपल्या मुलांच्या वाट्याला शेतीचे काबाड कष्ट येऊ नयेत व दोघांनीही चांगल्या सरकारी नोकरीत काम करून कुटुंबाचे नाव मोठे करावे अशी आपण मनीषा बाळगून त्याप्रमाणे दोन्ही मुलांना घडवत गेला. मुलांनीही आई वडिलांच्या स्वप्न पंखांना बळ देण्याचा ध्यास घेतला. आज रोजी मुलगा गणेश पोलीस दलात भरती होऊन सध्या पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत आहे आणि पाठोपाठ काही दिवसात मुलगी मोहिनी हिचा देखील प्रयत्नांना यश मिळत तिची मुंबई पोलीस दलात नेमणूक झाली. सध्या लोणावळा येथे प्रशिक्षण पार करून लवकरच ती सुद्धा सेवेत रुजू होईल. खरोखर एका शेतकरी मातेने स्वतःच्या मुलांना वेगळं काही करून दाखवण्याची जिद्द पूर्ण केली. एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील दोघे बहीण भाऊ पोलीस दलात ही खरोखर भूषणार्ह बाब म्हणावी लागेल. आपल्या याच विशेष कार्याचा गौरव म्हणून 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सासवड पोलीस स्टेशन व पत्रकार संघ सासवड शहर आपला विशेष सन्मान करत आहे. आपल्या पुढील वाटचालीस आम्हा सर्वांच्या मनपूर्वक शुभेच्छा. मी विनंती करते सौ वैशाली तानाजी हगवणे यांना त्यांनी व्यासपीठाजवळ यावं. त्यांचा सन्मान देखील मॅडमने करावा अशी मी त्यांना विनंती करते. त्यांच्या कुटुंबियांनी सुद्धा व्यासपीठावर यावं अशी मी विनंती करते. आपल्या कौतुकाचे शब्द ऐकल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून आलेलं पाणी खरं तर हाच त्यांचा खूप मोठा सन्मान आहे आणि त्यासाठी मी खरंच पत्रकार संघ सासवड शहर याचे मनापासून आभार मानतो. पुरस्कारार्थींचे अभिनंदन आणि मान्यवरांचे खूप खूप आभार. यापूर्वी पुरस्कारार्थी आहेत रुपाली गंगाधर कुंडे वाढवे, वाहन चालक महाराष्ट्र पोलीस दल, नांदेड जिल्ह्यातील हिंगोली गावच्या आपण रहिवासी. गेल्या 2.5 वर्षांपासून महाराष्ट्र पोलीस दलात एक उत्तम व जबाबदारीपूर्वक महिला वाहन चालक म्हणून कार्यरत आहात. अगदी कमी वयात पितृछत्र हरपल्यानंतर आई छाया यांनी आपल्यासह 2 बहिणी व 1 भाऊ यांना उत्तम संस्कार देत उच्च शिक्षित केले. भाऊ B.Pharm करत असून विशेष बाब म्हणजे आपण तिघीही भगिनी पोलीस सेवेत काम करत आहात. ही खरंच खूप अभिनंदनीय गोष्ट आहे. आपण स्वतः D.Pharm शिवाय अन्य उच्च पदविका प्राप्त करून व त्यानंतर वाहन चालविण्याचा परवाना घेत पोलीस दलात सामील झालात. सुरुवातीच्या काळात पुणे येथील पाषाण मुख्यालयात व त्यानंतर गेली वर्षभर आपण सासवड पोलीस ठाण्यात एक उत्तम वाहन चालक म्हणून जबाबदारी पार पाडत खात्याच्या सतरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीदाला न्याय देण्याचे काम करत आहात. वाहन चालक म्हटले की रात्र असो वा दिवस कधीही कार्यतत्पर राहावे लागते याची जाणीव ठेवत आपण सेवा करत आहात. नुकत्याच वाघापूर चौफुला परिसरातील गोळीबार प्रकरणात आपण अधिकाऱ्यांसमोर केलेले नाईट राऊंड गुन्हा उघडकीस सहाय्यभूत ठरले आहे. आपल्या या विशेष कार्याचा गौरव म्हणून 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सासवड पोलीस स्टेशन व पत्रकार संघ सासवड शहर आपला विशेष सन्मान करत आहे. महिला दिन विशेष सन्मान असला तरीही कार्य प्रथम या महाराष्ट्र पोलिसांच्या उक्तीप्रमाणेच आता देखील त्या स्वतः आज ऑन ड्युटी असल्या कारणाने या सोहळ्यासाठी पोहोचू शकल्या नाहीत. तर त्यांच्या वतीने महिला वाहन चालक पल्लवी काळे यांना मी विनंती करते की त्यांनी रुपाली गंगाधर कुंडे यांचं हे सन्मानपत्र स्वीकारावं. मी विनंती करते मॅडमना की त्यांनी हा पुरस्कार त्यांना द्यावा. आणि त्या सुद्धा पल्लवी काळे या सुद्धा स्वतः महिला वाहन चालक आहेत. आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांनी त्यांचं कौतुक करायचं आहे. पुरस्कारार्थींचं अभिनंदन आणि मान्यवरांचे खूप खूप आभार. आपल्या पुढील पुरस्कारार्थी आहेत श्रीमती परवीन मुसाभाई बागवान, सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. विवाहानंतर अवघ्या 10 वर्षांनी आपले पती मुसाभाई बागवान यांच्या अपघाती निधनाने
4 अपत्यांच्या संगोपनाची जबाबदारी आपल्यावर येऊन पडली. अशा स्थितीत त्यावेळी धीर देणारे सासरे दिवंगत मोहम्मद भाई व दीर दिवंगत हजाभाई बागवान यांच्या मदतीने मातृत्वाची जबाबदारी ओळखून आपण केवळ 10वी शिक्षण घेतलेले असून 4ही मुलांना उच्च शिक्षित केले व मुस्लिम समाजाला एक वेगळा संदेश देत बागवान कुटुंबाचे नाव मोठे केले. तबस्सुम जाहेद बागवान शिक्षण BA-DEd प्राथमिक शिक्षिका, अशफाक मुसाभाई बागवान LLB DLL अँड लॉ नोटरी भारत सरकार, सुमैया इलियास बागवान BA-DEd पोलीस निरीक्षक महाराष्ट्र पोलीस, आसमा इरफान बागवान BA-BEd खाजगी शाळेत शिक्षिका व ट्युशन क्लासेस संचालक अशी 4ही मुलांची मोठी शैक्षणिक संपत्ती उभी करण्यात आपला फार मोठा वाटा आहे. केवळ आपली 4ही मुलेच नव्हे तर सुनबाई सुमैया अशफाक बागवान हिला विवाहानंतर शिक्षणाला प्रेरित करून कॉलेजला प्राध्यापिका म्हणून घडवले. इतकंच काय, नातू आर्श हा देखील MBBS करीत आहे. आपले माफक शिक्षण असूनही कुटुंबातील सर्वांच्या उच्च शिक्षणासाठी आपण आग्रही राहून शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले ही खरंच अभिनंदनीय गोष्ट आहे. आपल्या या विशेष कार्याचा गौरव म्हणून 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सासवड पोलीस स्टेशन व पत्रकार संघ सासवड शहर आपला विशेष सन्मान करत आहे. आपल्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. मी श्रीमती परवीन मुसाभाई बागवान व त्यांच्या परिवाराला विनंती करते की त्यांनी व्यासपीठाजवळ यावं आणि मॅडमला मी विनंती करते की त्यांनी हा सन्मान त्यांचा करावा. श्रीमती परवीन मुसाभाई बागवान. पुरस्कारार्थींचे अभिनंदन आणि मान्यवरांचे खूप खूप आभार. खरं तर यापुढील पुरस्कारार्थी ज्या आहेत त्यांचं सन्मानपत्र वाचणं हे माझ्यासाठी विशेष आहे, कारण त्या माझ्या ताई सुद्धा आहेत आणि आज मी त्यांचं सन्मानपत्र वाचते ही माझ्यासाठी खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या पुढील पुरस्कारार्थी आहेत सौ सुवर्ण भगवान होले नाळे, राहणार सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. आपले वडील ॲडव्होकेट भगवान होले यांच्या भजनाच्या माध्यमातून आपण अगदी लहानपणापासूनच संगीत याविषयी आग्रही राहत ही कला जोपासण्याचा प्रयत्न केला. शालेय शिक्षण घेत संगीताची आवड स्वीकारून सासवड येथील सरस्वती संगीत विद्यालयाद्वारे आपण संगीत विशारदपर्यंत आपला प्रवास यशस्वी केला. सर्व प्रकारची शास्त्रीय गायन कला अवगत करून अगदी काही अवधीत आपण एक उत्तम गायिका म्हणून सर्वमान्य झाला. आपली ही कला स्वतःपुरती मर्यादित न ठेवता संगीत शिक्षक बनून आपण सासवडच्या पुरंदर शैक्षणिक संकुलात विद्यार्थ्यांना संगीताचे धडे देत आहात. आपल्या कार्यकर्तृत्वात पतीचा खंबीर पाठिंबा असल्याने हा प्रवास अधिक सुकर झाला आहे. स्वतः संगीत जोपासत असताना कन्या स्वरा हिला गायन तर चिरंजीव ओम या तबला वादन क्षेत्रात पारंगत करून विशेष म्हणजे कुटुंबातील भाऊ बहीण वहिनी हे देखील वेगवेगळ्या माध्यमातून संगीत कला सांभाळत आहेत. ही आपल्या देखील खूप मोठी जमेची बाजू आहे. आपल्या या विशेष कार्याचा गौरव म्हणून 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सासवड पोलीस स्टेशन व पत्रकार संघ सासवड शहर आपला विशेष सन्मान करत आहे. आपल्या पुढील वाटचालीस आम्हा सर्वांच्या मनापासून शुभेच्छा. मी विनंती करते सुवर्णा भगवान होले यांना त्यांनी व्यासपीठाजवळ यावं आणि मॅडमला देखील मी विनंती करते की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. सर्व कुटुंबियांना मी विनंती करते की त्यांनी सुद्धा व्यासपीठाजवळ यायचं आहे. प्राचार्य सय्यद सर यांना सुद्धा मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठाजवळ यायचं आहे. ऐका ना, काही जण इकडे थांबा, मी इकडून घेतो. काही जण इकडे थांबा. ताई तुम्ही थोड्या पुढे या. बघू इकडे समोर सगळे थांबा तसेच. थँक्यू.
यांनाही आपण शाल आणि पुष्प देऊन त्यांचा सन्मान करावा. एक उत्तम निवेदिका, उत्तम कवयित्री म्हणून किशोरी पवार सर्वस्कृत आहे. बीडी मॅडमला थोडीशी माहिती असावी म्हणून किशोरी पवार. ताई बघू इकडे समोर. प्रत्येक कार्यक्रम म्हणला की थोडस भावना थोडासा आनंद असं सगळं संमिश्र वातावरण असतं आणि थोडस कुठं तो टेस्ट असतो ऑडियन्स मध्ये किंवा पब्लिक मध्ये किंवा नातेवाईकांच्या मध्ये. काही लोक भावनावर झाले असतात, काहींना आनंद झाले असतो. तर माझा थोडासा दरवेळेस वाटायचा असा प्रयत्न असतो की थोडस वेगळं काहीतरी या ठिकाणी वाचायचं आणि तो थोडासा टेन्स आपण हलका करायचा. तर थोडस मी या ठिकाणी मुद्दाम एक वाचणार आहे आणि ते सर्वांनी थोडंसं ऐकून घ्यावं की रामायण की महाभारत असं खरं तर त्यात बऱ्याच कारणाची खरं तर वाचलं किंवा ऐकलं असं की रामाला वनवास मिळाला, पण असा कुठेही संदर्भ नाही की माता कौशल्याने कैकेयीला सांगितलं की तुझा काय संबंध माझ्या मुलाला वनवासाला पाठवा. रामाला वनवास मिळाला तेव्हा असा कुठेही संदर्भ नाही की माता कौशल्याने कैकेयीला विचारलं की तुझा काय संबंध माझ्या मुलाला वनवासाला जा म्हणण्याचा. ना तिने सीतेलाही दोष दिला की तू आमच्या घरात आलीस आणि माझ्या तुझ्या पायगुणाने माझ्या मुलाच्या नशिबीने वनवास आला. सीतेलाही असं ती म्हणाली नाही. हो, आणि सीताही नाही म्हणाली की मी माहेरी वैभवत होते, तुमच्याशी लग्न केलं माझ्या वनवास वाटायला. सीता देखील म्हणाली नाही. उर्मिला लक्ष्मणाला ही सुद्धा लक्ष्मणाला म्हणाली तुम्हाला काय गरज पडली भावाच्या मागोमाग करायची असं उर्मिला नाही म्हणाली. आणि हो, इकडे भरत आणि त्याची बायको ते सुद्धा बोलले अहो हे वनवासाला गेला चांगला चान्स आहे, घ्या राज्य करून, असं ते सुद्धा नाही म्हणाले. थोडक्यात काय, रामायण बघितलं तर लक्षात येतं प्रत्येकाचा केवळ त्याग आहे, तो सुद्धा कोणतीही तक्रार न करता. मंडळी, आयुष्य असत आहे. रंगमंचासारखं प्रत्येकाने आपली भूमिका नीट पार पाडावी. दुसऱ्याच्या भूमिकेत हस्तक्षेप करू नये. आपल्या पुरती जेवढी भूमिका दिली तेवढीच भूमिका पार पाडावी, दुसऱ्याच्या भूमिकेत हस्तक्षेप करू नये. नाहीतर नाटक पडलंच म्हणून समजा. जिथे कोणत्याही अपेक्षा न करता देता आलं तिथे रामराज्य नक्की येतं. पण दुसरीकडे अहंकार, टीका, अपेक्षा टोमणे आले तर तिथं मात्र महाभारत घडतं. एवढं मात्र नक्की. तुम्ही आता मैदानी यातून बोध घ्यायचा आहे. महाभारत करायचं की रामायण करायचं. धन्यवाद. यानंतर आपण जे पुरस्कारार्थी या ठिकाणी आता ज्यांना आपण सन्मानित केलं त्यापैकी काही मनोगत या ठिकाणी आपण व्यक्त करणार आहोत. प्रवीण मुसाबाई बागवान अत्यंत कमी शिक्षण 10वी पास, परंतु त्यांच्या वतीनं त्यांची खरं तर नात आयात बागवान या ठिकाणी आहे. ती खरं तर आजीच्या वतीनं हे मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहे. मी त्याला विनंती करते की तुम्ही पुढे यावं आणि थोडक्यात आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आयात बागवान. नमस्कार. अलीकडे ये पुढे ये अलीकडे. स्त्री म्हणजे वार नाही तलवार आहे, स्त्री म्हणजे वार नाही तलवार आहे, तीच तर संशयाची ढाल आहे. स्त्री म्हणजे अबला नाही, स्त्री म्हणजे अबला नाही, ती तर धडधडता अंगार आहे, ती तर धडधडता अंगार आहे. आज या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित असलेले उपविभागीय अधिकारी राजेंद्र सिंग गौड साहेब, गटविकास अधिकारी श्री प्रमोत्री श्री मॅडम, अर्चना पाटील मॅडम, कुमार कदम सर, सासवड पत्रकार संघ आणि सासवड पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आज समाजातील विविध घटकातील कर्तृत्वान घडवता आणि माझ्या आजींचा सन्मान सोहळा तुम्ही आयोजित केला याबद्दल मी तुमचे आभार मानते. आज आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त माझ्या आजीला जो पुरस्कार मिळत आहे तो तिच्या कष्टाचा आणि जिद्दाचा यशोचित्त सन्मान आहे. संकटाशी लढून कुटुंबाला आधार देत तिने जो वासा जपला तो आम्हा सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. आजी, तुला या सन्मानाबद्दल अभिनंदन. आज महिला दिनाचा सुवर्ण योग जोडला आहे आणि माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब म्हणजे माझ्या आजीला मिळत असलेला हा महिला दिनाचा पुरस्कार. माझी आजी म्हणजे केवळ कुटुंबातील एक ज्येष्ठ व्यक्ती नव्हे तर एका संघर्षाची कहाणी आहे. माझ्या आजोबांच्या निधनानंतर तिच्या आयुष्यात सुखसोयींपेक्षा कष्टच जास्त होते. आपल्या कुटुंबाची गाडी योग्य रुळावर आणण्यासाठी तिने रात्रंदिवस कष्ट केले. आपली इच्छा, आकांक्षा बाजूला ठेवले. याच कष्टामुळे आज
तिने माझ्या वडिलांना ॲडव्होकेट, माझ्या आत्यांना पोलीस अधिकारी, माझ्या इतर 2 आत्यांना आणि माझ्या आईला प्राध्यापिका बनवले. एवढेच नव्हे तर माझ्या भावाला म्हणजेच आजीच्या नातवाला डॉक्टर देखील बनवले. तिच्या समर्पणाची, तिच्या संयमी वृत्तीची आणि संकटाविरुद्ध लढण्याच्या ताकदीला माझा मानाचा मुद्रा. पुन्हा एकदा मी सर्वांना पहिल्या दिनाची शुभेच्छा देते आणि मला इथे 2 शब्द बोलण्याची संधी दिली याबद्दल संयोजकांचे आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. खरं तर पवित्र रमजानचा आता महोत्सव चालू आहे आणि त्या कालावधीत खरं तर आमच्या तरुण बाबींना हा पुरस्कार मिळतोय. हा एक खरं तर एक दुर्दशक लोक म्हणावं लागेल. त्यानंतर मी पवार मॅडम काय जे उत्स्फूर्त आहे ते आपण या ठिकाणी व्यक्त करावं. तर पोलीस स्टेशनचं थोडंसं बरंचसं काम पवार मॅडम हलकं करतात, पाटील मॅडम. कारण सासवड स्टँडवरती काही ढोलूक झालेले पोरांना दोनदाटी करायचं काम सुद्धा पवार मॅडम करतात आणि बऱ्याच वेळा तिथं शिस्त लावण्याचं काम त्यांच्या हातून घडतं. आज खरं तर त्यांच्या पोलीस स्टेशनचे अनेक त्यांचे सहकारी या ठिकाणी तात्या आमचे कैलास तात्या आहेत. नंतर मॅडम सुद्धा खरं तर येणार होत्या त्यांच्या स्थानिक प्रमुख. तर असं काही हरकत नाही. एकदा जोरदार पवार मॅडमसाठी टाळ्या आणि त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. मला तर सगळ्यांची नावं माहीत नाही. मान्यवरांना आशीर्वाद देते. सासवड स्टेशन मी 19 वर्षापासून तिथं कष्ट करते, साफसफाई कामगार म्हणून काम करते. मला कसं वाटतं की आपलं सासवड स्टँड आहे हे तालुक्याच्या ठिकाणी आहे की तालुक्यातला कुठलाही माणूस सासवड स्टेशनलाच येणार. पण त्या माणसाने असं म्हणलं नाही पाहिजे की आपलं सासवड स्टेशन घाण आहे किंवा खराब आहे किंवा मी झटून झुंबून ती घाण आहे, तिथं आहे, कष्ट भरपूर करते असं कुणी पाकिट मारू असले मला निदर्शनात आलं तर मी त्यांना दाबते. ती पळतात. कधी त्याच्या मागच्या 15 तारखेला पण त्यांना पकडलं. इथं फोन लावला आमच्या कंट्रोल कॅबिनेटने, त्यांना टाकून नेलं. म्हणजे मला कसं वाटतं की आपल्या असं गावामध्ये कुठं काय असं घडलं नाही पाहिजे की गोरगरीब कष्ट करून खातात, ती चोऱ्या माऱ्या करतात. एखादी चोरी केली तर त्याची मग 2-3 लाखाचं त्याच्याकडे फायदा येतो, पण करणाराचं किती नुकसान होतंय ही मला चांगलं माहिती की मी कष्टातून शून्यातून किती उभा केलंय. मी 50 रुपये रोजापासून कष्ट करते सासवड स्टेशनला. आता मला 400 रुपये रोज आहे आणि ज्याच्या दागिने जातात, ज्याची चोरी होती त्यांचा जीव किती कापून येतो. काय की असं झालं नाही पाहिजे, चोऱ्या झाल्या नाही पाहिजे, मुलांनी असं धिंगामस्ती केली नाही पाहिजे की माझ्या मुलींनी 7वी 9वी असं शिक्षण केलं, त्यांचं लग्न केलं की मुलांनी पण असं कसं की आई बाबा आपल्याला कशाला पाठवतात की बाबा शिक्षणासाठी पाठवतात, पण शिक्षणच केलं पाहिजे. कडोकोपऱ्याला बोललं नाही पाहिजे म्हणून मी अशी दाबते लढापते काय की चांगलं संस्कार ह्यांनाही लागलं पाहिजे. मी त्यांना बोलत असते की तुम्हाला आई बाप लावतात शिक्षणासाठी लावतात हे असं काय असं मला पटत नाही म्हणून मी दाबते दराबते. आमचे कैलास तात्या आहे तर त्यांना माहिती माझा स्वभाव पहिल्यापासून रागीत आहे आणि माझं लक्ष असतं सगळीकडं की कुठं काय चाललंय कुठं काय चालतंय. मला जर नाही रेटलं मी कैलास तात्याच्या कानावर घालणार, त्यांना सांगणार किंवा त्यांना नाही रेटलं तर मग ती पोलीस स्टेशनला फोन करणार, बोलून घेणार. एवढं माझं काम करते माझ्या वाशाची सपोर्ट. सासवड एस टी स्टँड मधला म्हणजे जिवंत CCTV असं तर म्हणतात त्यांना हरकत नाही. त्यांचं आणखी वैशिष्ट्य करून त्यांच्या बंधूंचा 2 दिवसापूर्वी दुःख निधन झालं खरं तिकडे इंदापूर तालुक्यामध्ये. आणि खरं तर त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार न राहणार थोडीशी संदिग्धता होती, पण तरी सुद्धा मी मॅडमने सांगितलं की थोडंसं दुःख बाजूला ठेवून तुमचा सन्मान होतोय, तुम्ही योग्य स्वीकारावा. त्याप्रमाणे पवार मॅडम या ठिकाणी आले. खूप खूप तुमचं धन्यवाद, अभिनंदन. मी यानंतर आमचे पुरस्कारार्थी सुवर्ण होले यांना विनंती करते की आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. तर मी सुवर्णाला मुद्दाम असं सांगितलं की संगीतातून थोडंसं तुझं मनोगत व्यक्त होते, कारण संगीताविषयी तुझी जी स्पेशालिटी आहे ती कुठेतरी या ठिकाणी व्यक्त व्हावी. सुवर्ण होले. नमस्कार सर्वांना. अलीकडे आदरणीय व्यासपीठ आणि समोर बसलेल्या सर्व महिला आणि सर्व बंधू भगिनी, सर्वप्रथम सर्व महिलांना मी महिला दिनाच्या खूप शुभेच्छा देते. शिक्षणाची वाट दाखविणाऱ्या सावित्रीबाई फुले, थोर समाज सुधारक सिंधुताई सपकाळ, इंदिरा गांधी, झाशीची राणी या सर्व महिलांना सर्वप्रथम वंदन करते. मी सुवर्णा भगवान बोले
लहानपणापासूनच गाण्याची खूप आवड आहे आणि माझे वडीलच ॲडव्होकेट भगवान कोले हे भजन करतात आणि त्यांच्याच कडून मला हा गाण्याचा वारसा मिळाला. सुरुवातीला स्वरानंद संगीत विद्यालयामध्ये मी साधारण इयत्ता 2री पासून क्लास लावला आणि गाण्याचे बाळ करू तसं मला माझ्या वडिलांकडूनच मिळालं. स्वरानंद संस्थेचे सर्व संस्थापक त्यामध्ये नाना महागावकर, कैलासवासी नाना महागावकर, कैलासवासी मुरकुटे सर, गोबरे गुरुजी, राऊत सर आणि आत्ता अण्णा म्हणजे रावसाहेब पवार, माझे वडील ॲडव्होकेट भगवान होले, या सर्वांचा तो क्लास उभा करण्याच्या मागे खूप मोलाचा आणि महत्त्वाचा वाटा आहे. त्या क्लासमध्ये जवळजवळ 100हून विद्यार्थी संगीत शिक्षण घेऊन बाहेर पडलेले आहेत आणि स्वतःच्या पायावर ते उभे राहिलेले आहेत. संगीतामध्ये काही ना काही ते करत आहेत. मलाही जेव्हा मी संगीत विशारद झाले की ज्या शाळेत मी म्हणजे शाळेला शिकायला होते पुरंदर हायस्कूलमध्ये, त्याच शाळेत त्याच संस्थेमध्ये म्हणजे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था या संस्थेतील गर्ल्स हायस्कूल भोर यामध्ये मी प्रथम जॉईन झाले नोकरीसाठी. तिथे मी ज्ञानदानाचे काम केले, संगीत शिकवण्याचे 18 वर्ष. तिथे भरपूर विद्यार्थी घडले. त्याच्यानंतर 12 वर्ष झाले मला इथे पुरंदर हायस्कूलला येऊन. तिथेही बरेचसे विद्यार्थी संगीत शिकतात. वेगवेगळ्या स्पर्धा होतात, त्याच्यामध्ये आमच्या शाळेचे भरपूर बक्षिसं आमच्या शाळेला मिळतात गाण्यामध्ये. त्यामुळे याच्यामध्ये माझ्या सर्व गुरूंचा, माझ्या आई वडिलांचा खूप महत्त्वाचा वाटा आहे. मला आतापर्यंत जे लहान मोठे जे गुरूंनी शिक्षण दिलं त्या गुरूंची मला खरंच आज खूप आठवण येते. त्याच्यामध्ये आमचे सय्यद सर जे आत्ता मला मुख्याध्यापक सुद्धा आहेत, आम्हाला अनेक माझे शिक्षक आठवत आहेत. आणि माझे गाण्याचे गुरु कैलासवासी गोळवली गुरुजी, नारायणगुडे सर, दिगोळे सर, बडे सर यांचीही मला प्रकर्षाने आठवण येते. हा जो पुरस्कार मिळतोय त्यामध्ये हा पुरस्कार मी माझ्या आईला समर्पण करते. कारण एक महिला काय असते, दुसरं काय असते, तिने आपल्या मुलांना घडवले. तसंच आमच्या 4 भावंडांना तिने खूप चांगल्या प्रकारे आई वडिलांनी संस्कार दिले, प्रत्येकाला स्वतःच्या पायावर उभं केलं आणि आज ते समोर आहेत. खूप आनंद होतोय. एक गोष्ट मला सारखी आठवते, मी जेव्हा 1996 मध्ये भोरला शनीला लागले होते तेव्हा नवीनच लागले होते. असं घरामध्ये 9:30ची गाडी असायची माझ्यामध्ये, अजूनही ती गाडी आहे भोरची. 9:30 ते साधारण 11:15 पर्यंत ती गाडी भोरला पोहोचायची. त्यामध्ये मी घाईघाईने 8:45ला ती गाडी लागायची. घाईघाईने मी 9च्या दरम्यान सगळेजण जायचे आणि गाडी जागा पकडण्यासाठी. तर मीही गेले आणि माझा असा डबा राहिला होता, खाण्याचा टिफिन राहिला होता आणि अचानक मला ते आठवते, आईला आठवते की नाही काय माहित नाही, टिफिन राहिला माझा. तर आईने अगदी म्हणजे गाडीची वेळ झाली 9:30ची गाडीची आणि ड्रायव्हर गाडी असे वळवत असताना माझी आई आली पळत पळत. मला वाटतं तिच्या पायात चपलाही नव्हत्या आणि ती इतकी धावत पळत आली आणि ड्रायव्हरकडे गेली की माझ्या सुवर्णा होलेला डबा द्या म्हणून. आता ड्रायव्हरांना काय माहिती की सुवर्णा होले कोण आहे म्हणून. त्यांनी अशीच गाडी वळवली, त्यांनी काही लक्ष दिलं नाही फारसं. परंतु ज्यांना आई माहिती होती, आमचे नेहमीचे रोजचे येणारे लोक होती, त्यांनी हात बाहेर काढला आणि गाडी अशी वळतीये तशी आई हात डबा द्यायला त्यांच्याकडे हात असं पुढे करत होती आणि तो डबा मला शेवटी तिने तो दिला. म्हणजे त्याच्या मागे तिची किती मोठी काळजी असते. म्हणजे एक स्त्री आपल्या कुटुंबाला घडवण्यासाठी काय काय करते हे याच्यातून मला सांगायचे आहे. अशी अनेक उदाहरणं आहेत. आणि दुसरं म्हणजे माझ्या ज्या संस्थेत मी शिकले त्या संस्थेचे संस्थापक डॉक्टर बापूजी साळुंखे यांनाही मी खूप वंदन करते. आज त्यांच्यामुळे मला माझ्या आयुष्याची भाकरी मिळाली आहे. माझा स्वरानंद क्लास
या क्लासमध्ये लहानपणापासून मला जे शिक्षण मिळालं, आमच्या गुरूंनी जे आम्हाला शिकवलं अगदी लहान वयात, म्हणजे मला वाटतं मी 18 वर्षाचे असतानाच सर्व्हिसला लागले आणि आज मी ज्या शाळेत शिकले त्याच शाळेत मी ज्ञानदानाचं काम करते. एकूण सेवा माझी आता 30 वर्ष पूर्ण होईल आणि त्यामुळे मी खूप आनंदित आहे माझ्या आयुष्यामध्ये, कारण माझा जो छंद होता तोच, त्याच्यातच मी करिअर केलं, त्यातच मला जॉब लागला आणि मी ती मुलांना शिकवत आहे. वेगवेगळे प्रकारचे गाण्यातले प्रकार, क्लासिकल, गझल, ठुमरी या प्रकारचे अनेक प्रकार मुलांना शिकवते. अनेक स्पर्धांमधून आम्ही भाग घेतो. स्वप्नाप्रमाणे भासेल सारे, भासेल सारे, नयाला व्यथा भक्ती सुखाचे स्वर्गीय वारे, नाही उदासी ना कथा ना बंधनी वा नाही गुलामी, भीती अनामी विसरेन मी, हरवेन मी तरीही मला लाभेन मी. एकाच या जन्मे जणू फिरुनी, नवे जन्मे मी फिरुनी, नवे जन्मे नवी. आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या फुलतील कोमे बनावाची, माझ्या मनीचे बोज घ्या जाणूनी, या वाहणाऱ्या गाण्यातून. आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या फुलतील कोमे बनावाची, माझ्या मनीचे बोज घ्या जाणूनी, या वाहणाऱ्या गाण्यातून. लहरीन मी, बहरीन मी, लहरीन मी, बहरीन मी, शिशिरातून उमरेन मी. एकाच या जन्मे जणू फिरुनी, नवे जन्मे नवी फिरुनी, नवे जन्मे नवी फिरुनी, नवे जन्मे नवी. धन्यवाद. काका आणि पत्रकार संघ आणि पोलीस सगळे अधिकारी यांनी आम्हाला जो पुरस्कार दिला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद सुवर्णा. अत्यंत सुंदर गाणं तुम्ही या ठिकाणी सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाच्या थोडंसं उत्तरार्धाकडे आता आपण जातोय, परंतु मॅडम थोडंसं मला असं सांगायचं की पुरुष प्रधान संस्कृती आणि महिला, प्रत्येक महिला दिनाच्या कार्यक्रमाचा अत्यंत दाखला देतो की एक गोष्ट आहे ती घोडा आणि सफरचंद द्यायची. कारण त्यांनी खरं तिथे ऐकले असेल, पण ती मुलापुरता या ठिकाणी सांगावीशी वाटते की आपल्या इथे महिलांचं जास्त लोक ऐकतात, म्हणजे पुरुष मंडळी असा एक थोडासा मत प्रभाव आहे आणि तो खरा आहे. लोक म्हणतात की काय पुरुष प्रधान संस्कृती किंवा पुरुषाचं जात असं नाही, महिलांचंच ऐकतात लोक, किती अधिकारी असू द्या आणि कोणी असू द्या. तर त्याच्यावर एक आधारित थोडंसं एक कथा आहे. ही एक कथा आहे, कथा मी थोडीशी सांगणार आहे, मग आपण पुढच्या मुलाखत सांगणार आहे. एका राजाने ठरवलं की आपल्या राज्यामध्ये महिलांचं ऐकणारे किती पुरुष आहेत त्याचे एकदा थोडंसं आपण अवलोकन करावं म्हणून त्याने हे केलं, घोषणा केली
की जे लोक महिलांचं ऐकत नाही त्यांना मी माझ्या वतीने एक घोडा बक्षीस देणार आहे आणि जे लोक ऐकतात त्यांना सफरचंद देणार आहे. आणि असा दरबार भरवलेला होता आणि तो ते सगळे राजा आणि सगळे प्रजा सगळी यायला लागली. जवळ 15-20 लोक आली ती आपली बारी पूर्ण करायची, सफरचंद घेऊनच जायची, कारण त्यांना माहिती होतं काय प्रकार आहे. नंतर एक 25-30 लोक अशी सफरचंद घेऊन गेल्यानंतर एक 26वा माणूस तगडा आला. तो साहेब मला घोडा द्या. मी नाही म्हणलं ऐकू बहिणी सांगतो म्हणजे माझ्या बायकोचं. राजाला आनंद झाला. खराब आपल्या गावात जनतेमध्ये आपल्या राज्यामध्ये एक तरी निदान पुरुष असा आहे की तो स्वतःच हे करतो, महिलेचं ऐकत नाही. त्याला तो राजाने काळा घोडा दिला आणि तो निघून गेला. परत सफरचंदाचा वाटा कुठं सुरूच राहिला. परत एक अर्धा तासाने तो तरुण परत आला. राजा म्हणला काय झालं? हा म्हणलं बायको म्हणजे काळा घोडा असूच असतो, पांढरा घोडा आला ते बरोबर नाही. राजा म्हणला घोडा बांधून ठेव तिथे आणि सफरचंद घेऊन जा. हे असं सगळेच तारा आहे आणि खूप ते दिवसभर सगळे म्हणजे सफरचंद घेऊन जात होती. सगळ्या गावात सकाळ संध्याकाळी प्रधानजी राजाच्या राजवाड्यात गेले. म्हणजे साहेब तुम्ही खरं तर हे सफरचंद आणि घोडा आहे ते त्याऐवजी धान्य आणि सोनं असं ठेवायला पाहिजे होतं. राजा म्हणला अरे ते ठेवायचं होतं पण बायको म्हणजे घोडा आणि सफरचंदच ठेवायचं. सांगायची काय की राजालाही केलं राणीचं ऐकावं लागलं. तर राजाने विचारली पण प्रधानजी तुला हे उद्या सुद्धा विचारता आला असतं, तू इतक्या रात्री काय विचारायला आला मला? दोघांची बायको म्हणजे आत्ताच जा आणि राजाला विचार की असं का ठरवलं म्हणून. हे सांगण्याचा मला उद्देश असा आहे की सर्वत्र महिलांचंच राज्य आहे हे मुद्दा नमूद करावा लागतो. खरं तर हे मला सुद्धा सांगायचं नव्हतं पण आमची बायको म्हणजे कार्यक्रमात जात आहे आवडून सांगा. सफरचंद आणि गोळा हे दोघं सगळ्यांनी ठेवा. पुढे एकदा महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. आणि मी माननीय गटविकास अधिकारी आणली नाही कार्यक्रमाला मी गटविकास अधिकारी प्रवृत्ती मॅडमला विनंती करतो की आपण आधी साहेब बोलतील त्यानंतर अध्यक्ष भाषण आपल्या मॅडम. धन्यवाद काकोरीजी. आज या ठिकाणी सासवड शहर पत्रकार संघ व सासवड पोलीस स्टेशन यांच्या वतीने आपल्या सासवड परिसरातील कर्तृत्ववान महिलांचा आज इथं सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे. जागतिक महिला दिनानिमित्त त्यानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या प्रमुख अतिथी पंचायत समिती पुरंदरच्या गटविकास अधिकारी श्रीमती प्रणवती सिंह महामॅडम, पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री हेमंत ताकोलीजी, आमच्या पोलिसांच्या पोलीस सब इन्स्पेक्टर अर्चना पाटील मॅडम, गौरवजी बोलते कुलकर्णी सर, आमचा सर्व स्टाफ, पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी, पत्रकार, तसेच आता जे मेन जे आकर्षण होतं सर्व पुरस्कार्थी आणि पुरस्कार्थींचे परिवार, या सर्वांचं आमच्या वतीने स्वागत आहे. अतिशय ही उत्तम संकल्पना आहे. जरी याच्यामध्ये सासवड पोलीस स्टेशनचं नाव असलं तरी फक्त हे जागा आणि दिसते ते फक्त आमचं आहे. म्हणजे बाकी सर्व संकल्पना जी आहे ते ताकवलीजी आणि त्यांच्या पत्रकार संघाचे आहे. त्यांनी हा जो कार्यक्रम आयोजित करून आम्हाला सुद्धा थोडंसं चांगलं काम करण्याची संधी दिलेली आहे. त्यात आम्हाला सहभाग करून घेतल्याबद्दल त्यांचं मी खूप खूप आभारी आहे. आणि त्यांनी सुरुवातीला सांगितलं की ही जागा अपुरी पडते आहे. निश्चितपणे नेक्स्ट टाइम जर आम्ही असू तर अतिशय चांगला एक दिमागदार आपण असा जो कार्यक्रम आहे तो आपण 8 मार्च रोजी किंवा त्याच्या एक दोन दिवसात आपण घेऊ शकतो. तुम्ही तुम्हाला ठिकाणी मी आव्हान देतो आणि ते आपण आश्वासन देतो. मी मला परत तुम्ही म्हटले बघाशी की अजून महिलांना अजून तेवढं आपल्याकडं हे मिळत नाही समाजामध्ये किंवा नोकरी ठिकाणी त्यांना तेवढं प्रतिनिधी मिळत नाही. तर तुम्ही विसरत आहे आपल्या पुरंदरच्या प्राण मॅडम लांडगे मॅडम आहेत. ते 2 तालुके सांभाळत आहेत. गटविकास पुरंदर पंचायत समिती श्री मॅडम सांभाळत आहेत. अजून एक मला वाटते डेप्युटी सर गौर मॅडम आहेत. एसटीच्या पण आधार प्रमुख एक महिला अधिकारी आहेत. आमच्या पोलीस स्टेशनला 2 पोलीस अधिकारी महिला आहेत. एक पाटील मॅडम आहेत, आमच्या पोटे मॅडम आहेत. आणि आमच्याकडे 3 चालक पैकी 2 चालक महिला आहेत. आणि ते आमच्या सार्वत्रिक करतात. आम्ही जे काम करतोय जे काय तुम्हाला चांगलं वाटतंय तर त्यामध्ये त्यांचा खूप सिंहाचा वाटा आहे की आम्ही वेळेत पोचणे किंवा रिस्पॉन्स देणे वेळेत यामध्ये आमच्या त्या महिला अंमलदार ज्या आहेत कुलगे मॅडम आणि काळे मॅडम यांचा खूप मोठा त्याच्यामध्ये वाटा आहे. आमच्या कामाच्या मध्ये आता बघितलं तर खरोखर ते आमच्या शिरमेची बाब आहे की आज आमच्या
पुणगे मॅडमचा सत्कार आहे ठिकाण होता, पण ती माझ्या लक्षात आलं नाही किंवा काय नाही. सकाळी त्यांना आम्ही आरोग्य पार्टीसाठी एवढा पाठवून दिलेला आहे. म्हणजे हे तुम्हाला सुद्धा लक्षात आलं की आमचं काम किती हार्ड आहे. आता बाकीच्या मंडळीचा सत्कार आहे म्हणून दिवसभर एकदम चांगलं काहीतरी एक माहोलमध्ये असतात याच्यामध्ये, परंतु आमच्या सत्कार मूर्ती ज्या आहेत त्या ड्युटी करतायत. म्हणजे पोलिसांचं तसं बघितलं तर फारच, त्याच्यात महिलांचं फार आमच्या इकडे थोडंसं जास्त त्रासदायक काम आहे. तरी सुद्धा आमच्या स्टाफच्या सर्व जे आहेत महिला अधिकारी आम्हाला अतिशय आमच्या खांद्याला खांदा लावून किंवा आमच्या पुढे जाऊन त्या काम करतात. त्याबद्दल सर्व आमच्या पोलीस अधिकारी स्टाफचा त्यांना टाळ्या वाजवण्यासाठी विनंती करतो. असे जे कार्यक्रम आहेत खरोखर या ठिकाणी जे तुम्ही 5 सत्कार मूर्ती निवडलेल्या आहेत, अतिशय विचार करून खरोखर त्यांच्यापासून इतरांनी प्रेरणा, ते आपण जे कार्यक्रम घेतो, एखादी महिला दिन असेल, युवक दिन असेल, त्याचं काहीतरी एक हे असते, युग असतो त्याच्यामध्ये, किंवा असे कार्यक्रम घेऊन त्याचं आपण महत्व आपण ते बिंबवलं पाहिजे. जयंती पुण्यतिथी उत्सव जे आपण साजरी करतो त्याचप्रमाणे असे जे कार्यक्रम घेताना तुम्ही पत्रकार संघाने जे 5 आपले पुरस्कार निवडलेले आहेत अतिशय सर्वसामान्य तळागाळातील आहेत. पवार मॅडम स्वच्छता कामगार आहे देशी त्यांच्या वगैरे, त्यांचं काम आज इथे नाही झालं. आम्हाला सुद्धा इतकं म्हणजे वैयक्तिक मिळला अधिकारी मला आपण एवढं माहित होतं की ते इतकं चांगलं काम करते त्या ठिकाणी. तसेच आमच्या खात्यामध्ये जी 2 मुलं भरती झालेली, मुलगा आणि मुलगी, अगवान मॅडम असतील, त्यानंतर आमचे पुणगे मॅडम आहेत, बागवान मॅडम आहेत आणि होली मॅडमचा माझा परिचय होता. आम्ही एका वंदे मातरमच्या कार्यक्रमात भेटलो त्याच्यामध्ये. तर यामधून काय होते की आसपासचे जे आपल्या आजूबाजूला जे आहेत त्यांना सुद्धा एक प्रेरणा मिळते आणि जर ह्या करू शकतात तर मी पण करू शकते, ह्या करू शकतो तर मी पण करू शकते. कारण ते ज्या परिस्थितीने असतात त्याच परिस्थितीत मी पण राहतोय. त्यांना असं वाटून त्यांच्यामध्ये एक जिद्द म्हणा किंवा एक आदर्श त्याच्यामध्ये निर्माण होऊ शकतो आणि त्यांच्या कुटुंबाचं पण असंच पद्धतीने चांगलं त्या प्रकारे त्यांना मुलांना शिक्षण देऊन चांगलं आपलं कुटुंब घडवतील. यासाठी अशा कार्यक्रमांची गरज खूप आहे. तर अजून पुढच्या वर्षी मी ते सांगेन की अजून आपण ह्याचे पुरस्कार जे आहेत, आपल्या ज्या पुरस्कार जे आहेत त्यांची संख्या वाढवून प्रत्येक क्षेत्रातीलच, फक्त शहराच्याच नाही तर ग्रामीण भागातील सुद्धा, मग वीर असेल इकडं काजरी अशा पद्धतीने आपण थोडंसं अगोदर 2-3 महिने आपण त्याच्यावरती वर्कआउट करून जर का खरोखर अशा महिलांना आपण समोर आणलं तर ते अजून एक चांगलं एक आपला त्याच्यामध्ये फायदा पडेल आणि त्यांना सुद्धा एक चांगलं त्यांचे कामात त्यांना ते समाधान मिळेल. आज म्हणजे बागवान मॅडम जे आहेत त्यांच्या मुलीने नाती नाही येऊन एक शब्द बोलले, त्या पुरस्कारापेक्षा जास्त मोठं कारण ते असं आहे की माझी नात माझ्या समोर येते, एवढ्या मोठ्या लोकांच्या मध्ये बसते, बोलते आणि माझ्याबद्दलचे भावना व्यक्त करते, ही त्यासाठी खूप मोठी त्यांच्यासाठी एक गोष्ट आहे त्यामध्ये आहे. आणि सगळ्या पुरस्कारापेक्षा ती मला जास्त भावली. तर अशा पद्धतीचे कार्यक्रम नेहमीच घ्यावेत. त्यासाठी जास्तीत जास्त अजून प्रत्येक क्षेत्रातील महिलांचा सहभाग असावा आणि आम्ही सुद्धा आमच्या परीनं याच्यामध्ये जो आमचा सहभाग आहे तो चांगल्या पद्धतीनं आम्ही निश्चितपणे आम्ही त्याच्यामध्ये दाखवून देऊ. आणि आपण या ठिकाणी कार्यक्रम घेतला, आपण सर्वजण आलेला आहात पोलिसांच्या आवारामध्ये. नंतर आभार मानतो पत्रकार मामुलीजी, तुम्ही पण सर्वांचा मी आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद कदम साहेब. खरं तर त्यांनी पुणगे मॅडमचं सांगितलं की पोलिसांचं खरं तर काम कसं असतं ते. अचानक त्यांना सकाळी ड्युटी लागली, त्याच्यावर थोडासा शेर येतो की देख कर दुनिया की बेरुखी न पूछो हम पुलिस का हाल. देख कर दुनिया की बेरुखी न पूछो हम पुलिस का हाल, बस इतना ही कहूंगा हम बारों पर बैठे हैं और शख्स माचिस जैसा होता है. तर पुणगे मॅडमसाठी बोलायचा जोरदार टाळ्या. आणि सेक्स मध्ये पत्रकार जे आहेत ना त्यांनी ह्या गोष्टी जाणून ठेवावी आणि आपलं उत्पादन करताना ह्या गोष्टी नेहमी जाणून ठेवावी त्यांनी. नक्कीच कदम साहेब. आणि त्यांनी जो आता उल्लेख केला की 5 पेक्षा अधिक अजून आपल्या खूप वेगवेगळी क्षेत्र आहेत की जिथं महिला चांगल्यापैकी काम करतात. पुरस्काराची थोडीशी संख्या पुढच्या वेळेस वाढवू आणि अत्यंत चांगला देखणा आणि भव्य कार्यक्रम नक्कीच साहेब आपण पुढच्या वर्षी अरेंज करूया अशी ग्वाही पत्रकारांच्या वतीने देतो. त्यानंतर माझं प्रत्येक सूत्रसंचालन करता 4 वेळा किंवा असा प्रकार असतो मॅडम. आणि त्यामुळे तुमच्या मनोगतापुढे खरं तर थोडंसं सगळ्या महिलांसाठी महिला खूप असं पॅनिक होतात काय भावना, म्हणजे नात्यामध्ये तर खूपच अगदी होतात. भावना बोलला, भावने काहीतरी बोलली, सासूने हे केलं. तर हल्ली खरं तर ते सर राहिलं नाही, परंतु अजूनही 30% 40% महिलांचं खरंच कौटुंबिक अशी स्थिती आहे. त्याच्यावर आधारित ती थोडीशी कविता आहे भावावरती.
तिने या ठिकाणी व्यक्त केलं आणि त्यानंतर आपलं मनोगत मॅडम गोष्ट करतील की माणसांच्या गर्दीत हरून बसला माझा भाऊ, माणसांच्या गर्दीत हरून बसला माझा भाऊ, सांग ना त्याला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. माणसाच्या गर्दीत हरून बसला माझा भाऊ, सांग ना त्याला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. एकुलता एक दादा त्याला जीवापाड जपला, एकुलता एक दादा त्याला जीवापाड जपला. लग्न झाल्यापासून तो वहिनीच्या पदरा आणला. एकुलता एक दादा त्याला जीवापाड जपला, पण लग्न झाल्यापासून तो वहिनीच्या पदरा लपला. एक दिवस किमान त्यांनी वहिनीला तरी नको देऊ, आणि एक दिवस किमान वहिनीला नको देऊ. सांग तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. नको दादा साडी, नको पैसा पाणी, नको दादा साडी, मला नको पैसा पाणी. तुझ्या सुखासाठी देवाजवळ मी करते विनवणी. सांग ना तुला कोणत्या रंगाचा शर्ट घेऊ. बहीण म्हणते की काल सांग ना तुला कोणत्या रंगाचा शर्ट घेऊ. सांग ना त्याला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. काम केलं तुझ्या दाजींचं. बहीण सांगते की काम केलं तुझ्या दाजींचं, दुसरीकडे मी कामाला जाते, त्या हातावरची फोड बघून तुझी दादा आठवण येते. काम केलं दाजींचं, तुझी आठवण, तुझी दुसरीकडे मी कामाला जाते, त्या हातावरची फोड बघून तुझी दादा आठवण येते. पुढे म्हणते बाई की चढ उतार होताना जीवनी घाबरून नको जाऊ. सांग दादा कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ. उचलत नाही तू फोन म्हणून वहिनीला केला, उचलत नाही तू फोन म्हणून वहिनीला केला. रॉंग नंबर म्हणून तिने डिस्कनेक्ट केला. नसेल ओळखत मला आवाज, जाऊ दे दादा, तिला नको तू त्रास देऊ. सांग दादा कुठल्या पत्त्यावर भेटा तुला येऊ. आई बाबा सोडून गेले, आई बाबा सोडून गेले, घर पोरगं झालं, आठवणीचा आभाळ डोळ्यामध्ये आला. आई बाबा पोरगे झाले, आई बाबा सोडून गेले, घर पोरगं झालं, आठवणीचा आभाळ डोळ्यामध्ये आलं. वाईट वाटतं जेव्हा शेजारी येतात दुसऱ्यांचे भाऊ, वाईट वाटतं जेव्हा शेजारी येतात दुसऱ्यांचे भाऊ. सांग ना तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. सांग ना दादा तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. खरं तर असं थोडंसं बहीण भावाच्या नात्याशी आधारित ही थोडीशी रचना मुद्दाम आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त केली. सासवड पोलीस स्टेशनच्या या कार्यक्रमाला खरं तर आमचे नगरसेवक माजी उपनगराध्यक्ष संजय गणपत जगताप दरवर्षीच आहे. सर्व महिलांच्या पुरस्कारार्थी त्यांना साडीचं जे आपण प्रेझेंट देतो ते संजय जगताप यांच्या वतीने असे मुद्दाम या ठिकाणी आवडून जातो. आणि ते आमच्या पत्रकार संघाचा एक घटक आहे. तो जोरदार काय करतो संजय गणपत जगताप यांच्यासाठी. आणि मी मॅडम विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करा. सर्वांना पहिल्यांदा नमस्कार. आवाज थोडासा बसलेला आहे त्याच्यामुळं कळेल की नाही माहिती नाही, पण बोलायचा प्रयत्न. सगळ्यात पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आपण पुरस्कारार्थींचा सन्मान करण्यासाठी पोलीस स्टेशन सासवड आणि पत्रकार शहर पत्रकार संघ सासवड यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला. आणि त्या कार्यक्रमाला मला बोलवलं, ह्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी तुमचे आभार व्यक्त करते. कारण काम करत असतो तालुक्यात, पण ज्या महिला आहेत की ज्यांनी ट्रॅक केलेला आहे अशा महिलांना भेटण्याची, ऐकण्याची संधी फार कमी भेटते. आणि जेव्हाही मी येते तेव्हा एक सोशल कनेक्शन जास्त वाढतं. आपण महिलांना चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतो. त्यासाठी खरोखर तुमचे खूप खूप आभार. या कार्यक्रमासाठी मंचावरती असणारे सासवड पोलीस स्टेशनचे अत्यंत कार्यक्षम PI साहेब, त्याचबरोबर शहर सासवड पत्रकार संघाचे अध्यक्ष काकोडे साहेब, त्याचबरोबर नवरोजी कोरते साहेब, त्याचबरोबर आमचे PSI मॅडम, ह्या सगळेच जण आज जे इथं मान्यवर उपस्थित आहेत ते सर्व पत्रकार बंधू, सासवड पोलीस स्टेशनचा सर्व स्टाफ आणि सर्व पुरस्कार की महिला आणि त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे कुटुंबीय. खरं तर कुटुंबाच्या सपोर्ट शिवाय महिला काहीच करू शकत नाही असं माझं स्वतःचं मत आहे. त्यामुळे तुम्ही सर्वही ह्या पुरस्काराचे खरं तर हक्कदार आहेत. असं सर्व पुरस्कारार्थी या सर्वांचं पहिल्यांदा कौतुक करते. आज मगाशी साहेबांनी एक मुद्दा उपस्थित केला की सगळे पुरुष महिलांचं ऐकतात. ऍक्च्युली खरं तर ऐकायलाच पाहिजे, कारण महिलांचं मॅनेजमेंट हे सगळ्यात उत्तम असतं. मी एक गोष्ट म्हणजे आता खरं तर मी फार काही मुद्दे काढले नाहीत किंवा फार काही बोलणार नाही, पण तरी पण मी माझ्या बऱ्याचशा भाषणांमध्ये इथं सांगत असते किंवा मी आधी ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला होते GPCला, तेव्हा पण पुरंदरमध्ये यायचा योग यायचा आणि मी SPGच्या कार्यक्रमामध्ये पण लिंग समभावाबद्दल बोलताना हेच बोलायचे. तर ते आज सांगते की सगळ्या चांगल्या हॉटेलमध्ये शेफ कोण असतं? महिला असतात का पुरुष असतात?
पुरुष असतात. म्हणजे सगळ्यात जास्त कुकिंगचं स्किल कोणाचं चांगलं असतं? पुरुषांचं. आणि घरातले सगळे पैसे संपल्यानंतर म्हणजे महिन्याच्या शेवटी पैसे कुणाकडे सापडतात? महिलांकडे. म्हणजे सगळ्यात चांगलं मॅनेजमेंट स्किल कुणाचं असतं? मग कुणाचं ऐकलं पाहिजे? खरंच महिलांचं ऐकायला पाहिजे. जेव्हा म्हणजे आता हा झाला वादाचा विषय किंवा काय, तर ही संसाराची दोन चाकं आहेत की जेव्हा सोबत चालतील, म्हणजे पुरुष आणि महिला जेव्हा सोबत चालतील तेव्हा खऱ्या अर्थाने म्हणजे समाजाचा विकास होईल असं मला वाटतं. एक सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आपण म्हणतो की महिला आणि पुरुष समानता पाहिजे. समानता पाहिजे, समान वागणूक दिली पाहिजे. समान वागणूक दिली पाहिजे ह्या मताची मी आहे, पण समानता पाहिजे ह्या बाबतीत माझं थोडंसं एक ऑब्जेक्शन आहे की महिला आणि पुरुष हे कधीच समान असू शकत नाही. महिलांचे स्किल वेगळे, पुरुषांचे स्किल वेगळे आहेत. तशी ही ब्रेनची क्षमता तशी आहे. एक पुस्तक तुम्ही वाचलं असेल की म्हणजे त्याचा एक क्रक्स आहे की महिला ह्या शुक्रावरून आलेल्या आहेत आणि पुरुष हे मार्सवरून आलेले आहेत. त्याच्यामुळे नेव्हिगेशन स्किल असेल पुरुषांचं चांगलं असतं, पण मॅनेजमेंट स्किल हे महिलांचं चांगलं असतं. अशा पद्धतीने महिला आणि पुरुष हे दोन्हीही वेगवेगळे आहेत. त्याच्यामुळे संसार चालवताना हे जर दोन्ही चाकं व्यवस्थित असतील तर संसार यशस्वी होतं असं मला वाटतं. त्यामुळे एकमेकांचा आदर नक्कीच असला पाहिजे. एकमेकांबद्दल एक आदराची भावना असली पाहिजे आणि जेव्हा हे असतं तेव्हा नक्कीच विकास होतो असं मला वाटतं. अजून एक थोडंसं महिलांच्या बाबतीत करून बोलावंसं वाटतं की जेव्हा आपण म्हणतो की महिलांबद्दलचे अत्याचार किंवा महिलांबद्दलच्या गोष्टी, महिलांबद्दलच्या अत्याचारामध्ये पुरुष पण काही पर्सेंटमध्ये जबाबदार आहेत, पण काही ठिकाणी ज्या म्हणजे पोलीस स्टेशनच्या प्रिमायसिस मध्ये आहे आणि त्याचबरोबर बोलायचं म्हटलं तर काही गुन्ह्यांमध्ये जे हुंडाबळी सारख्या वगैरे गोष्टी असतात किंवा कौटुंबिक हिंसा असतात ह्याच्यामध्ये महिलांचाच रोल खूप मोठ्या पद्धतीने असतो की एक महिला जर महिलाला समजून घेत असेल, घरामध्ये जर सासू सुनेला समजून घेत असेल तर मला नाही वाटत की ह्या सगळ्या गोष्टी घडतील. पण जेव्हा घरातली महिला दुसऱ्या महिलेला समजून घेत नाही किंवा त्यांच्यामध्ये केसेस सुरू होतात तेव्हा पुरुष मंडळी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात आणि ह्या सारख्या गुन्ह्यांना जास्त मला वाटतं ह्यासाठी गुन्हे जास्त घडतात. त्याच्यामुळे माझं एक आव्हान तुम्हाला सगळ्या महिलांना असेल ह्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या औचित्याने मला संधी दिली बोलायचं म्हणून सांगते की आपल्या सोबतच्या महिलेला अशी वागणूक द्या की ती आपण स्वतः म्हणजे मला असं वाटतं की मला जशी वागणूक मिळाली पाहिजे तशी मी समोरच्या महिलेला वागणूक दिली पाहिजे. तिच्याबद्दलचा रिस्पेक्ट मला जेवढा रिस्पेक्ट मी अपेक्षित करते तिच्याकडनं तेवढा रिस्पेक्ट मी तिला दिला पाहिजे. असं कोणत्याही नात्यात असू देत, मग ती सासू असू दे, ननंद असू दे, सून असू दे, कुणाच्याही बाबतीत असेल की मी जे माझ्या बाबतीत वागणूक दुसऱ्याकडनं अपेक्षित करते ती पहिल्यांदा दुसऱ्याला द्या, तरच तुम्ही हा समाज व्यवस्थित चालवू शकाल आणि महिलांना एक सक्षम आणि सुंदर असं जग देऊ शकतील असं मला वाटतं. काही प्रथा ज्या आहेत त्या महिलांच्या बाबतीतल्या असतील हे बोलायचं ठिकाण आहे, कारण आता मी तुमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचू शकते. विधवा प्रथा असेल किंवा काही बाकीच्या अस्पृश्यतेच्या प्रथा असतील, ह्या प्रथांच्या बाबतीत पुरुष मंडळी आग्रही नसतात. कोण आग्रही असतं? आपण महिलाच आग्रही असतो. हा आग्रह जर आपण कमी केला, हा जर आपण सायंटिफिकली बघितल्या ह्या सगळ्या गोष्टींकडे तर ह्या गोष्टींचं प्रमाण खूप प्रमाणात कमी होईल. विधवा प्रथा ही फार भयंकर प्रथा आहे. आताच्या पुरस्कारकीमध्ये आपल्या ज्या पुरस्कारकी आहेत परवीन बागवान मॅडम, त्यांनी किती छान पद्धतीने त्यांचं कुटुंब घडवलं. एक महिला किती सक्षमतेने आपलं कुटुंब घडवू शकते ह्याचं त्या उदाहरण आहेत. त्याचबरोबर आपल्या हे विधवा प्रथेच्या अनुषंगाने सांगायचं तर घरातला कर्ता मनुष्य गेल्यानंतर ती एक मानसिकता त्या मुलीची वेगळी असते. त्याबरोबर आपण तिच्यावरती विधवा प्रथा लागतो, तिला हळदी कुंकवाला बोलवत नाही, मग तिची मानसिकता अजून सुटून जाते. तर माझं ह्या निमित्ताने सगळ्यांना सांगणं असेल की ह्या प्रथा पाळणं आपल्यापासून बंद करा. मी समाजात लगेच नाही बदल घडवून आणू शकत ती, पण मी माझ्या स्वतःच्या घरातून बदलायला सुरुवात करू शकते. त्यामुळे हरीचा वाटा प्रत्येक जण नक्की उचला. त्याचबरोबर आता पवार मॅडमच्या बद्दल बोलायचं झालं तर स्वच्छतेचं काम करतात एसटी आपल्या स्थानकाच्या तिथे. खरं तर त्यांचं काम कसं बघायला गेलं तर स्वच्छता करणे हे आहे, पण ते समाज सुधारण्याचं काम करतात. त्याच्यामध्ये जेव्हा आपण आपल्या कामाची चौकट ओलांडून जास्तीचं काही चांगलं काम करतो तेव्हा समाजात किती चांगला बदल घडून येऊ शकतो हे त्या माऊलीकडे बघितल्यानंतर कळतं. खरोखर खूप चांगलं काम तुम्ही करताय. त्याचबरोबर फुंके मॅडम ज्या आज ड्युटीवरती आहेत, पोलीस प्रशासनात आहेत. ऍक्च्युली मी पण आधी पोलीस प्रशासनात होते. पोलीस प्रशासनात किती काम करावं लागतं हे मी पण बघितलेलं आहे. तर त्यांची ड्युटी निभावतात, त्यांनाही तो पुरस्कार मिळतोय, पण त्या त्यांच्या ड्युटीवरती आपण
त्यांना खरंच हॅट्स ऑफ की एवढं चांगलं काम त्या करतायत. त्याचबरोबर सुवर्णा होले मॅडम असतील. असं म्हटलं जातं की एक छंद प्रत्येकाला आयुष्यात असावा आणि छंद असेल तो जर त्याचं करिअर असेल तर किती सुखी तो माणूस असतो. हे उदाहरण बघायचं असेल तर सुवर्णा होले मॅडमकडे बघावं की ज्या गायनातून त्यांचं करिअर घडवत आहेत आणि अत्यंत उत्तम पद्धतीने ते त्यांचं करिअर घडवत आहेत, मुलं घडवत आहेत. अशा पद्धतीने खूप चांगलं काम त्या करत आहेत. हगवणे मॅडम असतील की ज्यांची दोन्ही मुलं पोलीस प्रशासनात आहेत. खरोखर त्या मौलीचा त्याग किती मोठा आहे की त्या मौलीने एवढा त्याग करून तिला किती त्याग करावा लागला असेल त्या मौलीलाच माहीत. पण आज जी पोलीस प्रशासनात मुलं आहेत ते बघितल्यानंतर खरोखर खूप एक समाधान त्यांना वाटत असेल. त्यांचंही खूप खूप अभिनंदन. अशा पद्धतीने सगळ्याच ह्या महिला आहेत ज्या कौतुकास खरं तर पात्र आहेत. ह्या महिलांकडनं शिकण्यासारखं बरंचसं आहे. तिथं बसलेल्या प्रत्येक महिलेची काही ना काही एक स्टोरी असते. आता सुद्धा बघायला गेलं तर पुरुष मंडळी निवांत असतील कारण घरी स्वयंपाक होत असेल, पण महिलांच्या डोक्यात कुठंतरी चाललं असेल की आता गेल्यानंतर भाजी काय करायची, हिथं तर एवढा वेळ लागला, किती वेळ बोलतायत, पण घरात गेल्यानंतर काय काय करायचं त्याचं मॅनेजमेंट आता ह्या प्रत्येक महिलेच्या डोक्यात चालू असेल. आणि म्हणून हा महिला दिन केला जातो आणि म्हणून महिलेच्या सन्मानाची गरज आहे. खरं तर रोजच महिलेचा सन्मान असतो आणि आपण तो केला पाहिजे. प्रत्येक पुरुषाने महिलेला दिवसभरात एक दोन चांगले शब्द, कौतुकाचे शब्द बोलले पाहिजेत. हे मी पुरुष मंडळींना सांगते कारण म्हणजे तुमचं काय म्हणतात त्याला की दुसरा दिवस चांगला जाईल हे असतं की ऑफिसमधून गेल्यानंतर कमीत कमी किंवा ऑफिसमधून तरी मेसेज केला पाहिजे साहेब की जेवण चांगलं बनलंय, टिफिनवरती भाजी चांगली होती, म्हणजे दुसऱ्या दिवशी अजून चांगल्या उत्साहाने. महिला दुसऱ्या कशाच्याही म्हणजे महिलांना अपेक्षा नसते, महिलांना एकच अपेक्षा असते कौतुकाचे दोन शब्द कुणीतरी बोलावेत. आणि महिला दिनाच्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना आवाहन करते की ते दोन शब्द प्रत्येक महिलेसाठी आयुष्यात रोज असावेत जेणेकरून आपला हा महिला दिन खरंच सार्थकी लागेल. आणि तुम्हाला सर्वांची खूप खूप धन्यवाद व्यक्त करते की मला इथं बोलायची संधी दिली. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद मॅडम. खरं तर त्यांनी महिलांच्या विषयी अत्यंत उत्तम उद्बोधन या ठिकाणी केलं आणि त्यांनी सांगितलं की सोबतच्या महिलेला आपण त्या जागेवर आहोत अशा पद्धतीने वागणूक दिली तर खूप काही गोष्टी चांगल्या घडतील. आणि एक आवर्जून त्यांनी सांगितलं की महिलेचं ऐकावंच लागेल. त्यामुळे आम्ही आता सध्या आमचा घोडे बाजार बंद करत आहोत या ठिकाणी मुद्दाम आवडून सांगतो. आणि पुनश्च एकदा मी पी आय कदम साहेब असतील, व्हिडिओ मॅडम असतील, पाटील मॅडम असतील आणि सर्व तुमचे मित्र परिवार, सर्व नातेवाईक, पुरस्कारार्थी यांचं सर्वांचं पुनश्च एकदा मी अभिनंदन करतो. आणि मी संभाजी महामुळे यांना या ठिकाणी आभार प्रदर्शनासाठी विनंती करतो. तत्पूर्वी या ठिकाणी महिला दक्षता समितीच्या आमच्या काही भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही सत्कार आपला कार्यक्रम या ठिकाणी आभाराचा झाल्यानंतर लगेच होणार आहे. फक्त एक 5 मिनिटं त्यांनी थांबावं. आभार प्रदर्शन झालं की ठीक आहे, चला या तुम्ही. महिला दक्षता समितीच्या वतीनं पोलीस महिला ज्या या ठिकाणी उपस्थित त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. मी पांडे मॅडम विनंती करतो की आपण पुढे यावं. 5 मिनिटात तो कार्यक्रम होईल, त्यानंतर आपला आभार प्रदर्शन होईल आणि ब्रेकफास्ट आहे, चहा आणि गरम गरम सामोसे आता मागवलेले आहेत. तर त्याचा नाश्ता करून सगळ्यांनी मिळून आपण आपलं हे सभास्थान सोडायचं आहे. चला पोटे मॅडम या, हे साहेब पोटे उपक्रमाचं कौतुक करावं. स्वाती संमेलनेश्वर या ठिकाणी सर्व महिला पोलीस कर्मचारी दक्षता समितीच्या महिला दक्षच पाहिजे. एक मिनिट बघू ताई, इकडे बघा, इकडे बघा. रोप देऊन खरं तर सन्मान करत असतात. त्यामागे खरं तर एक पर्यावरणाचा सुद्धा एक संदेश त्या ठिकाणी येत असतात. सांगायला जर असं बघू ताई. कारंडे मॅडम या संगमनेर मॅडम बघू कळत ताई, पाटील मॅडम कळत ताई. नेऊन लावा घरी कुंडीत. करण मॅडम आपण ठेवलेला आहे आणि सगळ्यांनी अल्पहार घ्यायचा आहे. महिला नवीन घेत 2 मिनिटं पाठायची नवीन की आपलाच कार्यक्रम आहे. 2 मिनिटावर शांतता ठेवायची प्लीज. कार्यक्रमाचं आपण आता उत्तरार्थ आहे आणि आभाराची माझ्यावरची जबाबदारी आहे. सासवड शहर पत्रकार संघ आणि सासवड फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त आपण या ठिकाणी
महिलांचा सन्मान करतो. खरं तर गेले अनेक वर्षापासूनची परंपरा आहे. आताच कदम साहेबांनी सांगितलं ते आपण पुरस्काराची व्याप्ती वाढवावी. पण दुसरा मुद्दा त्यांनी मांडला की केवळ सासवडमध्येच महिलांना घेऊन नये ते ग्रामीण भागात नाही. पण मला साहेबांना सांगायचं आमच्या हगवणे त्यांना उद्याची वाढीचे आमच्या वर्षात परत पुरस्काराचे कार्यक्रम 2 असतात. दिवाळी 5चा एक कार्यक्रम असतो आणि त्याच्यामध्ये मागच्या वर्षी आपण या दिवशी राजुरीच्या महिलेला आपण पुरस्कार दिला होता. काळगरीच्या महिलांना दिलेला आहे. परभणी जिल्ह्यात महिलांना दिलेला आहे. म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या भागाच्या पुरस्कार देताना असा कुठला क्रायटेरिया नसतो. ज्या क्षेत्रामध्ये यांचं कार्य असेल त्यांना आपण सन्मानित करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यापुढे आपला हा कार्यक्रम असाच राहणार आहे. खरं तर ज्या महिला ज्यांना शाळेत आहे 2 मिनिटं बसतात शाळेत आहे. खरं तर ज्या महिलांना आपण पुरस्कार दिलाय त्यांचं प्रत्येक क्षेत्रातलं कार्य असं अमूल्य आहे. तशा बागवंताईंचं कार्य आहे. सर्वांनी सांगितलं आहे. आमच्या अगवणीताईंचं सुद्धा एक चांगले मोठे दोन्ही मुले त्यांचे पोलीस सेवेमध्ये आहेत. दुसऱ्या परत आमच्या होळीताई आमचे क्लासमेट येतात. मला आठवत आहे ताई आम्ही ज्यावेळेस कॉलेजला एकत्र होतो त्यावेळेस राज्यामध्ये 2 आर होते. एक आर पाटील आणि आमच्याकडे आर चव्हाण होते आणि आमची त्यावेळेस गणती कॉलेज एकत्र आम्ही जरा थोडं टार्गेट कॉलेजच्या गणती होती. म्हणजे आम्हाला उशीर झाला तर आम्ही यांच्या मागे जायचो. कॉलेजच्या जिल्ह्यापाशी गेले ना की चव्हाण साहेब त्यांना सोडायचे आम्हाला अडवायचे. म्हणजे एवढा फरक पडता पण चांगली गोष्ट. आणि एक असे शिक्षक आहेत ज्या विद्यालयात शिकल्या त्याच विद्यालयामध्ये ते शिक्षक ज्ञानाचे काम करतात आणि आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. दुसरे जे असतील छायात आहे रत्न ठाकूर साहेब छायाताईंची एकच बाजू आता सांगितली परंतु दुसरी बाजू म्हणजे त्याचं काम खूप मोठं आहे. म्हणजे त्यांचं बाबतीत एका वाक्यात सांगायचं तर चिखला तसं कमळ असतो तसं ते कमळ येतं. कारण आता ज्या भागात ते राहतात तो जो भाग बघितला अतिशय म्हणजे तुम्हाला सगळे असे चित्र विचित्र लोक वाटतील आणि त्या परिसरामध्ये यांनी यांचं कुटुंब संपूर्ण निर्मिती असं कुटुंब ठेवलेलं आहे. त्यांनी सुरुवातीला काळजाचा कुठेतरी वीटपट्टीवर राहिल्या नंतर त्यांनी इंदिरानगरमध्ये जागा घेतली. त्यांनी 3 बहिणींची लग्न भावाची लग्न स्वतःच्या 3 मुलीची लग्न मुलाचं लग्न 2 घरं बांधली आणि भावकीचं जे काही असेल नसेल ना ते सगळं त्यांच्याकडं आणि एवढं करून लोक त्यांच्या तरी पण काय अडचण झाली ते खंबीरपणे साथ येतात आणि त्यांचं मनापासून कौतुक ताकावर त्याची दुसरी बाजू मी त्यांचा भाव आहे हे कोणाला माहीत नव्हतं. म्हणजे आमचं नातं मानलेलं नातं आहे परंतु आम्ही त्या ठिकाणी त्याचा हे करत असतो सर्वांना. त्यामुळं सर्व पुरस्कारांचे मनापासून धन्यवाद. या कार्यक्रमाच्या निमित्त त्यांनी वेळ दिला. आपल्या पूर्णच्या एक कार्यक्षम धडाडीच्या गट विकास अधिकारी आदरणीय CSC मॅडम त्याचबरोबर आजचे सासवड पोलीसचे कर्तव्यदक्ष असे अधिकारी असलेले आदरणीय कदम साहेब त्याचबरोबर एक महिलांसाठी एक चांगले काम करणाऱ्या आणि मुलींना अगदी शाळेत विद्यालयात जाऊन मार्गदर्शन कायद्याची माहिती व्यवस्थित देणाऱ्या आणि त्यांच्यामध्ये परिवर्तन घडवणाऱ्या एका पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक आदरणीय अर्चना पाटील मॅडम या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. त्याचबरोबर आमच्या कार्यक्रमासाठी ज्यांनी मनापासून वेळ दिला आणि ज्यांचं सर्व काही सहकार्य असतं ज्यांच्याकडे आमच्या कार्यक्रमाच्या पुरस्कार साडे वाटप ज्यांचं असतं ते आमचे माजी नगराध्यक्ष आदरणीय संचालना जगताप असतील. त्याचबरोबर या ठिकाणी आवर्जून उपस्थित असले पूर्ण कॉलेजचे प्राचार्य इंजिनियर सय्यद सर त्याचबरोबर एकनाथ जगताप प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमचे सहकारी आदरणीय संतोष जगताप असतील. त्याचबरोबर ऍडव्होकेट आष्टा बागवान असतील केशव काकडे सर असतील. त्याचबरोबर सर्व आमचे नगरपालिकेचे मोहन चव्हाण साहेब आहेत. या ठिकाणी सासूरचे नगरसेवक आदरणीय माऊली गिरणे साहेब या ठिकाणी आहेत. आमच्या कोमडीचे पांढरे मॅडम आहेत. सर्वांना मनापासून मी धन्यवाद देतो. आमचे या ठिकाणी ज्यांचा मला मार्गदर्शन असतं असे आमचे आदरणीय कवी अनिल कदम आहेत त्यांना मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर एक ग्राम विकास अधिकारी आदरणीय अविधन निगे साहेब यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि जाता जाता आमचे कवी उपस्थितांनी खरं तर एकदा परत टाळ्यांचा कडकडाट जोरदार टाळ्या या सर्व पुरस्कारासाठी. इकडे पहा समोर सगळे. थँक्यू.